बनेल मळलं तर त्यांना पलटी करून घातलंय आणि बनेल तुटलं तर त्यांना गाठ मारलीये. त्यांना आयुष्यात काय पाप केलं. पोरीने तुमचा जन्म नव्हता झाला, जन्म नव्हता झाला. हा बाप आहे ना, या डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर बांधलं. पोरीने तुमचा जन्म झाला ना, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. तो का हसलाय माहिती तुम्हाला? तो का हसला याचा विचार केलाय? त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तर तू सगळ्यात नशिबवान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद लागू पडला याचा आनंद झाला. पोरीने तुमचा जन्म झाला ना, तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तर तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, तर कशी घालायची माहिती आहे? पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालथं झोपवायची, डोकं खाली करायची आणि पाठ वर करायची आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची. तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची. हा बाप आहे ना पोरीनो, हा बाप आहे ना. हा काय करायचा माहिती आहे? बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हातानं चोळून आंघोळ घालायची, बाळा त्यात गुंडाळायची आणि झोळीत टाकायची. आणि तुमचा बाप पोरीनं तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पोरीनो ताटल्या नव्हत्या त्याच्या घरात, त्यांना शेजारून ताटल्या आणल्या. तुमचं लग्न जमलं ना, रात्रभर एकटा उशीत मुंडकं गुंतून रडला. पैसे गेले जातील म्हणून रडला नाही, माझी मुलगी जाईल म्हणून रडला. पोरीनो जा पळून, पण आज आत्ता घरी गेल्यावर स्पष्टपणे बापाला सांगून टाका, माझं या मुलावर प्रेम आहे. आम्ही 9वी पासून झक मारतोय. तुमचा बाप 10 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईन, पण पाया पडून सांगतो